नमस्कार. डोमासाईल सर्टिफिकेट हे आपल्याला कॉलेजमध्ये अथवा शासकीय कामांसाठी लागत असते. तर मित्रांनो, ते डोमासाईल सर्टिफिकेट ऑनलाईन कशाप्रकारे काढायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला RTS महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. तिथे तुम्हाला गेटिंग स्टार्टेड हा ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुढे तुम्हाला लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करावी लागणार आहे. जी तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल ती भाषा तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी इथं इंग्लिश ही भाषा सिलेक्ट करतो आहे. सिलेक्ट केल्यावर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे डॅशबोर्ड दिसणार आहे. याला इथं स्क्रोल डाऊन करायचं आहे, वरती सरकवून घ्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे महसूल विभागाच्या जेवढेही सुविधा असतील त्या इथं दिलेल्या असणार आहेत, ज्या तुम्ही ऑनलाईन घरी बसून काढू शकता. तर मित्रांनो, आज आपण इथं महाराष्ट्र रहिवास प्रमाणपत्र काढणार आहोत. त्यासाठी इथं आपल्याला एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट टाईम लिमिट 15 दिवसात तुम्हाला हे सर्टिफिकेट घरी बसून दिलं जाईल. त्याच्यानंतर हे सर्टिफिकेट कोण देतं तर तहसीलदार साहेब देतात. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी जर रिजेक्ट केलं तर तुम्ही फर्स्ट अपील हे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे उपप्रांतीय विभागमधून तुम्ही तिथं अपील करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे सर्टिफिकेट काढण्यासाठी आयडेंटिटी प्रूफ काय लागणार आहे ते तुम्ही इथून बघू शकतात. पॅन कार्ड, पासपोर्ट, RSBY कार्ड, आधार कार्ड, वोटर ID, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, फोटो ऑफ ॲप्लिकंट, सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट, आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. मित्रांनो, यांच्यापैकी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर मित्रांनो, आधार कार्ड हे सर्वांकडे आहेत. आधार कार्ड इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते इथं खाली बघायचे आहेत. तर मित्रांनो, इथं प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी तुम्ही रेशन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा वोटर ID वापरू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली स्क्रोल डाऊन करायचं. त्याच्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये बघायचे आहेत काय काय डॉक्युमेंट्स लागतात. तर मित्रांनो, इथे तुम्ही अदर डॉक्युमेंट्समध्ये बघू शकता की रेशन कार्ड, वॉटर बिल, मॅरेज सर्टिफिकेट जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही इथून बघून घ्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो, एज प्रूफसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर मित्रांनो, तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, ते दोन्ही कोणतं पण एक असेल तरी चालते. त्याच्यानंतर मित्रांनो, रेसिडेन्स सर्टिफिकेट म्हणजे तलाठीचा रहिवासी दाखला किंवा ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला किंवा रेसिडेंट प्रूफ ऑफ बिल कलेक्टर जे काही असेल ते तुम्ही इथून बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये स्वयं घोषणापत्र दिलेलं आहे, ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत महाराष्ट्र रहिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी. तर मित्रांनो, अप्लाय कशाप्रकारे करायचं त्यासाठी आपण बघूयात. तर मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी अप्लाय हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पुढील पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. अशा प्रकारे इथं आपल्या सरकारचं पोर्टल ओपन झालेलं आहे. तर इथं सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मित्रांनो, तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या जेवढ्याही सर्व्हिसेस असतील त्या इथं दिलेल्या असणार आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जास्त काही न बघता आपण एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट याच्यावर क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं पुन्हा आणखी डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात एनीवन दिलं आहे. तर मित्रांनो, इथं तुमच्याकडे आधार कार्ड आहेत तर काही टेन्शन घ्यायची नाहीत. प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी आधार कार्ड आहे तर काही टेन्शन घ्यायची नाही. त्याच्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर तुम्ही ते लावू शकता. त्याच्यानंतर एज प्रूफमध्ये तुमच्याकडे LC आहे किंवा बोनाफाईड आहेत तर याची काही अदर डॉक्युमेंटची काही गरज नाही. तर मित्रांनो, त्याच्यानंतर रेसिडेंट प्रूफसाठी तुमच्याकडे तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा रहिवासी प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथं लावू शकता. त्याच्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे तुमच्याकडे, तो तुम्ही लावून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं
डॉक्युमेंट्स बघून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो इथं कंटिन्यू हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढील पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. तर मित्रांनो इथं एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट हा ऑप्शन दिलेला आहे, सर्टिफिकेट नेम. तर मित्रांनो इथं तुम्हाला सर्टिफिकेट नेम कशासाठी दिलं आहे, तर तुम्हाला नॅशनॅलिटी आणि डोमासाईल सर्टिफिकेट एकत्र लागत असेल तर इथे 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. जसं डोमासाईल सर्टिफिकेट सिंगल काढायचं असेल तर इथं डोमासाईल सर्टिफिकेट 1 नंबर, डोमासाईल आणि नॅशनॅलिटी एकत्र पाहिजे तर 2 नंबर, आणि सर्टिफिकेट ॲज नॅशनॅलिटी जर एका नॅशनॅलिटी सेपरेट काढायचं असेल तर नॅशनॅलिटी. तर मित्रांनो आपण काढणार सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमासाईल, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं ॲप्लिकंट डिटेल दिलेली आहेत. इथे सॅल्युटेशनमध्ये तुमचं मिस्टर मिसेस जे काय असेल तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर फादरचं सॅल्युटेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल डाऊन करायचं. स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्या ॲड्रेसवर किती दिवसापासून राहता किंवा किती वर्षापासून राहता ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे सिलेक्ट करून जे तुमची जन्मतारीख असेल इयर, ते इयर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस दिलेला आहे, जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिलेला असेल तो ॲड्रेस इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली बेनिफिशरी डिटेल दिलेली आहे. बेनिफिशरी डिटेलमध्ये UID नंबर म्हणजेच आधार कार्ड नंबर. त्याच्यानंतर मित्रांनो खाली बघायचं आहे ॲप्लिकंट रिसाइड इन महाराष्ट्र, म्हणजे 15 वर्षापासून ॲप्लिकंट हा इथं रहिवास असायला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी. त्याच्यानंतर इथं रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी दिलेलं आहे. इथं तुम्ही कोणासाठी काढणार आहे ते इथं बघू शकतात आणि तिथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो बेनिफिशरी ऑफ सॅल्युटेशन कुमार, कुमारी, ॲडव्होकेट, मिस्टर, मिसेस जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फुल नेम ऑफ बेनिफिशरी, इथं बेनिफिशरीचं नाव टाकायचं आहे. नाव टाकून झाल्यावर मित्रांनो बेनिफिशरी मोबाईल नंबर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बर्थ ॲड्रेस एज अबोव. जर बेनिफिशरी आणि ॲप्लिकंटचा ॲड्रेस एकच असेल तर तुम्ही येस करून द्यायचं आहे, जर नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरीचं एज्युकेशन डिटेल इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं ॲड ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बेनिफिशरी हा अदर राज्यातून मायग्रेट झाला आहे किंवा नाही ते इथं येस किंवा नो करायचं. तर मित्रांनो इथं आपण नो करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली बेनिफिशरी हा गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेतलेला आहे किंवा घेतला असेल तर येस, घेतला नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट रिझन, तुम्हाला महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र कशासाठी लागते त्याचे रिझन इथं द्यायचं आहे. आणि आय ॲक्सेप्ट आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर भेटून जाईल. तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर यायचं आहे आणि तिथं पेमेंट करायची आहे. तर मित्रांनो पेमेंट कशा प्रकारे करायचे ते दाखवणार आहेत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन हे सबमिट झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इथं ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहेत आणि डॉक्युमेंट स्टेटस अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तिथून डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात ते. तर मित्रांनो इथं अशा प्रकारे इथं ओपन झाल्यावर तुम्हाला ID प्रूफसाठी एक आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी तुमच्याकडे आधार कार्ड आहे तर काही गरज नाही दुसरं. त्याच्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही जे तुमच्याकडे काही असेल ते डॉक्युमेंट्स तुम्ही ते इथं एक अपलोड करू शकतात. तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहेत आणि इथं सक्सेसफुली अपलोडेड डॉक्युमेंट्स हा ऑप्शन तुम्हाला शो होईल. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंट करावी लागणार आहेत. तर मित्रांनो पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा डॅशबोर्डवर यायचं आहे आणि पेमेंटचा ऑप्शन इथं पेंडिंग पेमेंट किंवा पे पेमेंट हा ऑप्शन दिलेला असणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर पेमेंट केलं नसेल तर पेंडिंग पेमेंट हा ऑप्शन दिलेला असणार आहे. तर मित्रांनो इथं पेमेंट पेंडिंग, आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले तर इथं पेमेंट पेंडिंग दाखवतात. जर
पेमेंट झाले तर तुम्हाला पेमेंट झाले त्याची तारीख दिसणार आहेत आणि पेमेंट स्टॅटस इथं डन दिसणार आहेत आणि रिसिप्ट पेमेंटची रिसिप्ट इथं तुम्हाला दिसणार आहेत. पेमेंट हे तुम्ही फोनपे गुगल पे जे काही तुमच्याकडे असेल पेमेंट करण्यासाठी साधन ते त्याच्याने पेमेंट करू शकतात. तर मित्रांनो पेमेंट केल्यावर तुम्हाला रिसिप्ट कशाप्रकारे दिसते मी तुम्हाला दाखवतो आहे. तर मित्रांनो पेमेंट झाल्यावर तुम्हाला रिसिप्ट इथं ॲप्लिकेशन ID नंबर, दाखल्याचे नाव, अर्जदार नाम, लिमिट काही आणि पेमेंट टोटल किती आहे 33.60 रुपये अशा प्रकारे इथं तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो या पेमेंटची तुम्हाला प्रिंट हवी असेल तर खाली स्क्रोल डाऊन करायचं आणि बॅक आणि खाली प्रिंटरचा ऑप्शन दिला आहे तर प्रिंटरवर क्लिक करायचं आणि या पेजची तुम्हाला प्रिंट भेटून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र काढू शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा जेणेकरून ते सुद्धा घरी बसून त्यांचे किंवा त्यांचे नातेवाईकांचे रहिवासी प्रमाणपत्र घरी बसून फक्त 33 रुपयात काढू शकतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.